तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमात आता आपण प्रयोगशील शेतकरी आनंद शेंडे, मुक्काम पोस्ट पहाडणी, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे जमिनीचा कस आणि उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी गांडूळ खत, सेंद्रिय खत, शेणखत निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेणे आवश्यक आहे. ज्यांनी गांडूळ खताचे प्रात्यक्षिक केले आहे असे मुक्काम पोस्ट पहारणी, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर येथील शेतकरी आनंद शेंडे यांच्याकडून गांडूळ खताचे महत्त्व आणि गांडूळ खत निर्मिती कशी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. शेंडेजी नमस्कार. नमस्कार सर. जमिनीमध्ये गांडूळ खताचे महत्त्व काय आहे? गांडूळ खताच्या नैसर्गिक कार्य करण्याच्या सवयीचा उपयोग करून सेंद्रिय पदार्थापासून हे गांडूळ खत तयार केले जाते. गांडूळ खतामध्ये त्याची अंडी पुंजी, विष्ठा, कात आणि काही प्रमाणात जिवंत या गांडुळे तयार असंख्य उपयुक्त असे सूक्ष्म जीवाणू तसेच अर्धवट कुजलेले सेंद्रिय खत असते. शेण हे गांडुळाचे आवडते खाद्य आहे, परंतु शेणाबरोबर कचरा एकत्र करून दिला तर ते उत्तम खाद्य असते. 1 ग्रॅम वजनाचे गांडूळ एका दिवसाला 35 ते 125 मिलीग्रॅम विष्ठा बाहेर टाकते. जमिनीमध्ये गांडुळाची संख्या योग्य असेल तर प्रतिवर्षी एका हेक्टरमध्ये 400 ते 600 किलो विष्ठा बाहेर पडते. अर्थात मे आणि जून महिन्यात विष्ठा टाकण्याचे प्रमाण जास्त असते. शेतकऱ्याच्या दृष्टीने जमिनीची सुपीकता वाढविणे, ह्युमस तयार करणे, पिकाच्या आवश्यकतेनुसार अन्नद्रव्य पुरवणे, जमिनीची मशागत करणे, मातीमध्ये जीवाणूची संख्या वाढविणे यासारखी अनेक कामे गांडूळ एकाच वेळी करीत असते. गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती कोणत्या? गांडूळ खत करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्ये विटा आणि लिपण यांच्या सहाय्याने गांडूळ खत तयार करणे, बिछाना पद्धतीने गांडूळ खत तयार करणे, कुंडी पद्धतीने गांडूळ खत तयार करणे, खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करणे, प्लास्टिक किंवा जुन्या सिमेंट पिशव्या याच्या सहाय्याने गांडूळ खत तयार करण्याची पद्धत, कुठल्याही प्रकारच्या शेडमध्ये गांडूळ खत तयार करण्याची पद्धत. गांडूळ खत करण्याच्या प्रचलित पद्धती आहेत. बिछाना किंवा झोपडी पद्धत किंवा गादी पद्धत, खा पद्धत, सिमेंट टाकी पद्धत. शेतात, जनावरांच्या गोठ्यात, आवारात तात्पुरती किंवा पक्की गवत किंवा विटा पत्र्याची झोपडी मारून गांडूळ खत तयार करण्याची पद्धत सोपी आहे. झोपडी पद्धत. झोपडीची जागा थोडी उंचावर आणि पाण्याच्या सोयीजवळ निवडावी. निवडलेल्या जागेवर उपलब्ध साहित्यापासून छपराची झोपडी तयार करावी. झोपडी मध्यभागी 8 फूट उंच आणि दोन्ही बाजूला 5 फूट उंच अशी उतारांच्या छपराची असावी. झोपडीच्या तिन्ही बाजूला गवत, तुराट्या किंवा पराठ्याने झाकून घेऊन समोरून झापोटे टाकावे. झोपडीच्या बाजूला झाकताना वरील अर्धा ते 1 फूट भाग सोडून झाकावे, म्हणजे झोपडीत हवा खेळती राहील आणि प्रकाशही येईल. झोपडीतील तयार केलेल्या जागेवर 1 मीटर रुंद आणि गरजेप्रमाणे लांबीचे एक वा अनेक गादी आखून तयार करावेत. मात्र 2 गादी वाप्यातील अंतर हे 1 फूटपेक्षा कमी नसावे, म्हणजे वाप्यातून काम करण्यास अडचण होणार नाही. वाप्यातील माती 6 इंच खोल करून धुमसाने विटाच्या तुकड्यांनी तळ ठोकून कठीण करावा, अन्यथा गांडुळे जमिनीत निघून जाण्याची शक्यता जास्त असते. झोपडीतील जागेत तयार केलेल्या वाप्यावर उसाची चिपाडे, पाने, पिकाची अवशेष, धसकटे, वाया जाणारे कुटार, गवत आणि पालापाचोळा अशी जाड सामुग्री बारीक करून 5 ते 6 इंच थर होईल अशी पसरावी. या थरावर झोपडीच्या बाहेर मोकळ्या जागेत 1 आठवडा अगोदर गोळा केलेल्या जनावरांचे शिळे, शेण याचा अर्धा भाग घेऊन पावळ्याने मिश्रण तयार करून 6 इंच उंचीपर्यंत वाफ्यावर पसरवून घ्यावे.
त्यानंतर थरावर पूर्ण अर्धवट कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत किंवा घमेल्यात घेऊन वाफ्यावर पालथे टाकून एक थर तयार करावा. साधारणतः प्रत्येकी 5 घमेली खाद्य मिश्रणावर 100 गांडुळे किंवा 1 किलो ताजे गांडूळ खत एकसारखे टाकून घ्यावे. अशा प्रकारे गादी वाफे भरून झाल्यानंतर वाफ्याच्या सर्व बाजूनी वाळलेले गवत, बारीक कुटार किंवा जुनाट गोंडपाट याचे आच्छादन करावे. या पद्धतीने गांडूळ खत सुरुवातीला 40 ते 50 दिवसात तयार होईल. पुढे गांडुळाची संख्या जसजशी वाढते तसतसा खत निर्मितीचा कालावधी कमी होत जाईल. झोपडी व वाफ्याचे आकारमान, गांडूळ संख्या तसेच खतासाठी वापरलेले सेंद्रिय पदार्थ यावर गांडूळ खत उत्पादन अवलंबून असते. नमूद केलेल्या आकाराच्या झोपडीतून साधारणपणे 2 ते 3 क्विंटल पर्यंत गांडूळ खत 45 ते 60 दिवसात मिळते. गांडूळ खत तयार करताना कोणती काळजी घ्यावी? गांडूळ खत तयार करताना घ्यावयाची काळजी: उन्हाळ्यात वाफ्यातील ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून सकाळ किंवा सायंकाळ सरीने पाणी द्यावे. गादी वाफ्यात मिश्रण भरताना प्रत्येक स्तरावर पाण्याचा मारा करावा, जेणेकरून वाफा नियमित ओलसर राहील. मात्र वाफ्याच्या आजूबाजूला पाणी साचून राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच झोपडीच्या तिन्ही बाजूनी हवा खेळती राहण्यासाठी झोपडीतील वरील बाजू 1 फूट मोकळी सोडून त्या खालून जमिनीलगत पराठ्या किंवा तुराट्यांनी झाकून घ्याव्यात. गांडुळाचे नैसर्गिक शत्रू जसे साप, उंदीर, मुंगळे, बेडूक, पक्षी इत्यादीचा बंदोबस्त वेळीच करावा. गांडुळाच्या खाद्यासाठी जनावरांचे ताजे शेण किंवा विष्ठा उपयोगात आणू नये, कारण यात उष्णता असते. या उष्णतेमुळे गांडुळांना हानी पोहोचून त्याची संख्या कमी होऊ शकते. गांडूळ खत तयार होण्याच्या शेवटच्या 4 ते 5 दिवस आधी वाफ्यावरील आच्छादन बाजूला सारून पाणी देणे बंद करावे. जसजसे गांडूळ खत कोरडे होईल तसतशी गांडुळे वाफ्याच्या तळाशी जातील. कोरडे खत वेगळे जमा करून रेती गाळण्याच्या चाळणीतून चाळून घेतल्यास गांडुळे आणि गांडूळ खत वेगवेगळे करता येईल. चाळणीवरील गांडुळांना परत वाफ्यावर सोडून पुन्हा खत निर्मितीची प्रक्रिया सुरू ठेवावी. जाड्या भाड्या सेंद्रिय अवशेषांचे बारीक तुकडे करून गादी वाफ्यावर टाकावेत. खाद्य मिश्रण घमेल्याच्या साहाय्याने वाफ्यात टाकताना ते वाफ्याच्या लांबीच्या दिशेने टाकता यावे. 2 घमेल्यात या खाद्य मिश्रणात रिक्त जागा राहणार नाही आणि मिश्रण एकमेकांना सोडून टाकले जाईल याची काळजी घ्यावी. आनंद शेंडेजी, आपण जी गांडूळ खताची निर्मिती करतोय ते गांडूळ खत तयार झाले कसे ओळखावे? गांडूळ खत ओळखण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे. बाजारात गांडूळ खत विकणाऱ्यांची संख्या खूप आहे, परंतु या व्यवसायात व्यापारी दृष्टिकोन असलेले काही लोक उतरल्यामुळे यामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. भेसळीमध्ये माती, चहा पावडर, लाकडाचा भुस्सा वगैरे मिसळून गांडूळ खत म्हणून बंद पाकिटमधून विक्रीस उपलब्ध केले जाते. यासाठी खऱ्या आणि उत्कृष्ट गांडूळ खताची ओळख होणे आवश्यक आहे. चांगले आणि उत्कृष्ट गांडूळ खत दुर्गंध विरहित, कणीदार, चहापत्ती सारख्या गडद रंगाचे असते. ते हाताला चिकटत नाही. पहिल्या पावसानंतर जमिनीला येणाऱ्या आल्हाददायक सुगंधासारख्या गांडूळ खताचा सुगंध येतो. गांडूळ खताच्या पद्धती कोणत्या याबद्दल सांगितलं. गांडुळाचे संगोपन कसे करावे याबद्दल सांगा. गांडुळाचे संगोपन करताना नैसर्गिक शत्रूपासून गांडुळाचे रक्षण करावे लागते. गांडुळांना जमिनीत वाढवण्यासाठी भरपूर ओलावा लागतो. वाफ्यात जास्तीत जास्त अंधार राहील याची दक्षता घ्यावी लागते. 7 असलेल्या जमिनीतच गांडूळ खताची संख्या आणि वाढ चांगली होते. आम्ल विम्लयुक्त जमिनीत गांडूळ खताची वाढ मंदावते. गांडुळांना खाद्य म्हणून सेंद्रिय पदार्थाचा वेळोवेळी पुरवठा करावा लागतो. आपण जे गांडूळ खत तयार करतोय त्याला वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असेल ते आमच्या शेतकरी बंधूंना सांगा. गांडूळ खत वापरताना घ्यावयाची दक्षता: शेतात गांडूळ खताचा वापर केल्यावर रासायनिक खते, तणनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके या रसायनाचा शेतात वापर टाळावा. गांडूळ खताच्या उपजीविकेसाठी शेणासोबतच इतर सेंद्रिय पदार्थाची आवश्यक भरपाई वेळोवेळी करणे गरजेचे आहे. गांडूळ खत पिकाच्या मुळाभोवती देताना तेथे भरपूर ओलावा लागेल याची काळजी घ्यावी. तसेच हा ओलावा जास्त काळ टिकेल यासाठी उपाययोजना करणे सुद्धा आवश्यक आहे.
ओलाव्याशिवाय गांडूळ खताचा परिणाम जाणवत नाही. रासायनिक खताची मात्रा पिकांना दिल्यावर लगेच गांडूळ खत न देता साधारणपणे 15 ते 20 दिवस उशिराने दिल्यास अधिक फायदेशीर ठरते. जमिनीत ओलावा आणि सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन यांचे योग्य प्रमाण राहणे देखील गरजेचे आहे. अन्यथा गांडुळाची कार्यक्षमता, गांडूळ खताचे उत्पादन यात घट होऊ शकते. आनंद शेंडेजी, आज आमच्या शेतकरी बांधवांना आपण गांडूळ खत निर्मिती कशी करावी आणि त्याचा जमिनीसाठी उपयोग काय याबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्र चंद्रपूरच्या वतीने मी आपले आभार मानतोय. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आपण प्रयोगशील शेतकरी आनंद शेंडे, मुक्काम पोस्ट पहाणी, तालुका नागभीड, जिल्हा चंद्रपूर यांची सुशांत वाकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. चला तर आता वेळ आहे एक संदेश ऐकण्याची.